कुठच्याही विकास म्हणून आपण जेव्हा म्हणतो जेव्हा कुठल्याही तऱ्हेचा पायाभूत सेवेचा प्रकल्प आपण जेव्हा आपल्या राज्यामध्ये देशामध्ये राबवतो तेव्हा सर्वात प्रथम गोष्ट करण्याची गरज आहे ती म्हणजे स्थानिक लोकांची मतं लक्षात घेणं। आणि ही गोष्ट 1998 साली मी देशाचा पर्यावरण मंत्री असताना ही गोष्ट मी सांगतो जनसुनावणी घेणं ही कुठचाही प्रकल्प हाती घेण्यापूर्वी आवश्यक आहे। हा कायदा 1998 साली अटल बिहारी वाजपेयींच्या सरकारमध्ये पर्यावरण मंत्री असताना केला होता आणि म्हणून आज ती अत्यंत आवश्यक गोष्ट आहे। कोणताही प्रकल्प अंमलात आणण्यापूर्वी किंवा कोणत्याही प्रकल्पाला परवानगी देण्यापूर्वी जनसुनावणी करणं हे आज अत्यावश्यक आहे आणि ते जर केलं नाही तर कदाचित उद्या कोर्टामध्ये देखील कोण एखादी व्यक्ती गेली तर त्यांना कोर्ट तेच सांगेल की तुम्ही जनसुनावणीची गरज असताना केली काय। आणि म्हणून आधी अत्यंत आवश्यक गोष्ट आहे डबल ट्रॅकिंग। हे कोकणाच्या आज आपल्याला माहिती आहे की मी रेल्वेमंत्री होतो आणि त्यावेळेला डबल ट्रॅकिंग करण्याचा शुभारंभ आम्ही महाराष्ट्रातून केला होता। आज त्यातले बरंचसं पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण झालं आहे। आज तर त्याच्या नवीन जास्त गाड्या या मार्गावर जाऊ शकतील। देशातली पहिल्यांदी नवीन जी आम्ही ट्रेन चालू केली होती त्याचं नाव होतं तेजस। ही तेजसची पहिली गाडी देशातली पहिली गाडी मुंबई गोवा मार्गावर आम्ही पाठवली होती। त्यानंतर विस्टाडो म्हणून ज्याला म्हणतात की जिकडे त्या गाडीमध्ये बसल्यानंतर आपल्याला बाहेरचं सगळं दृश्य पारदर्शकपणे दिसू शकतं, ती देखील गोव्याला आपण मुद्दाहून पाठवली होती। कारण गोव्यामध्ये पर्यटक यावेत जे पर्यटक काही खर्च करतील ज्याचा फायदा स्थानिक गोव्याच्या लोकांना होईल। गोव्यात आज आपण पाहतो स्थानिक लोकांचे प्रश्न लक्षात घेऊनच गोव्याचा विकास झाला पाहिजे, ही आपली ठाम भूमिका असली पाहिजे। स्थानिक जे लोक आहेत गोव्याचे त्यांचा व्यवसाय काय आहे, एक तर मच्छीमारी, शेती, बागायती किंवा पर्यटन। ह्या सगळ्या गोष्टीसाठी बाजारपेठ जर हवी असेल तर ट्रेन ही पण एक मार्ग असू शकतो आणि म्हणून डबलिंग जर झालं त्याचा फायदा स्थानिकांना नक्कीच होऊ शकतो। परंतु त्यासाठी जी जागा जर घ्यायची असेल, जमीन अतिक्रमण करायचं असेल तर त्यासाठी देखील स्थानिक लोकांच्या परवानगीशिवाय ते होता कामा नये, त्यांना योग्य मोबदला मिळाला पाहिजे। आज तीच परिस्थिती सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये देखील आहे। तिकडच्या लोकांनी जमिनी दिल्या, त्या जमिनी दिल्या नसत्या तर कदाचित कोकण रेल्वे आलीच नसतात, पण जमिनी दिल्यानंतर त्याचा योग्य मोबदला त्यांना मिळाला नाही, त्यांना नोकऱ्या मिळाल्या नाही, ही आजही तक्रार दुर्दैवाने आहे। आणि म्हणून ते प्रश्न सोडवूनच हा आपल्याला सबलीकरण करायला पाहिजे। अंमलबजावणी करताना झालेल्या चुका आहे मी तुम्हाला सांगत होतो की डबलिंगची गरज काय, ज्या ज्या ठिकाणी स्थानिक लोकांच्या अडचणी असतील त्या लक्षात घेतल्याच पाहिजे। त्या दूर करण्यासाठी प्रशासनाने त्यावर लक्ष दिलं पाहिजे। रेल्वे मंत्र्यांना मी देखील हा प्रश्न नक्कीच सांगेन की कोणत्याही परिस्थितीत स्थानिक लोकांच्या अडचणी लक्षात न घेता कोणताही प्रकल्प अंमलात येता कामा नये, यामध्ये ठाम भूमिका आहे।